आता पहा 2.1 आता आपलं पूर्ण झालेलं आहे. तर तुम्ही पान नंबर 40, 41, 42 पानावरचं पूर्णपणे कॅन्सल झालेलं आहे. 2.2 पण पूर्णपणे 2.2 जो आहे प्रॉब्लेम सेट तो पण पूर्णपणे आता वगळण्यात आलेला आहे. आता डायरेक्ट आपण प्रॉब्लेम सेट प्रश्नसंग्रह संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मध्ये यायचंय. त्यातला पहिला प्रश्न बघा, म्हणजे अचूक पर्याय निवडायचा आहे. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेमी नॉन सेमी दोन्ही लक्ष द्यायचंय. प्रश्न पहिला, खालीपैकी कोणतं पायथागोरसचं त्रिकूट आहे? आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. आता हे जे ट्रिपलेट ओळखायची पद्धत सांगतो बघा तुम्हाला परत एकदा. 3,000 इतके पहिले 1, 5, 10 आहे बघा. 1, 5, 10. एकाला ए म्हणायचं, एकाला बी म्हणायचं, एकाला सी म्हणायचं. झालं? तिघांचे पण स्क्वेअर करायचे, तिघांचे वर्ग करायचे. वर्ग म्हणजे 2 दा गुणाकार, स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. झालं? हा मोठा आहे बघा, हा असाच ठेवायचा. हे दोघं जण आहेत ना, जे दोन छोटे आहेत, लहान दोघं आहेत, त्या दोघांची सम करायची, बेरीज करायची. ए वर्ग अधिक बी वर्ग, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. 1 + 25, 1 + 25, 26 बेरीज आली. तिसऱ्या इतकी आली का? नाही आली. मग नाही म्हणायचं. आली असती तरी बरोबर सी वर्ग लिहिलं असतं, पण नॉट इक्वल टू बरोबर नाही. उभी रेख म्हणजे बरोबर नाही. कोण? सी वर्ग. आणि मग पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाने कॉन्व्हर्स पायथागोरस थेरम 1, 5, 10 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. 1, 5, 10 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. हेच ट्रायंगलच्या बाजूला असतील, त्रिकोणाच्या बाजूला असतील तर गिवन ट्रायंगल इज नॉट राईट अँगल ट्रायंगल म्हणायचं. कॉन्व्हर्स पायथागोरस. पायथागोरसच्या व्यत्यासाने, पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाने त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. दुसरी काय आहे? काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू. हा तुम्हाला काटकोन करणाऱ्या बाजू दिलेल्या बघा. किती दिल्या? सॉरी, काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. काटकोन करणाऱ्या बाजू बघा, हा काटकोन त्रिकोण, या काटकोन करणाऱ्या बाजू, या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. यू हॅव गिवन सम ऑफ स्क्वेअर ऑफ साइड मेकिंग राईट अँगल. काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 दिलेली आहे. बरोबर का? मग इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी पायथागोरस प्रमेय. त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरस प्रमेयाने AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. बरं, किमती हे अख्खा दिले बघा तुम्हाला. दोन्ही बाजू वर्गमूळ घ्या, टेकिंग स्क्वेअर बोथ साइड. हा 13चा वर्ग आहे, 13चा स्क्वेअर आहे. दॅट इज द आन्सर. तिसरा आकडा समजावून देते, तुम्ही सोडवायचे. खालीलपैकी कोणत्या तारखेची संख्या आहे पायथागोरसचं त्रिकूट आहे? आउट ऑफ द डेट्स गिवन बिलो विच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. कोणतं आहे ते मगाशी सांगितलं ना, तसं चेक करायचं आणि प्रॉपर आन्सर लिहायचंय. इफ एबीसी आर द साइड्स ऑफ ट्रायंगल, एबीसी त्रिकोणाच्या बाजू असतील आणि ए स्क्वेअर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग. एका बाजूचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू साइड इज इक्वल टू थर्ड साइड स्क्वेअर ऑफ थर्ड साइड. इट्स हॅपन इन पायथागोरस. पायथागोरसच्या प्रमेयामुळे शक्य आहे. म्हणजेच हा कोणता त्रिकोण असेल? पायथागोरस म्हटल्यावर काटकोन त्रिकोण असेल, राईट अँगल ट्रायंगल. पाचवं, फाइंड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इफ इज डायगोनल इज 10√2. बघा स्क्वेअरचे बघा, स्क्वेअर मराठीमध्ये चौरसाचा कर्ण 10 वर्ग 2 आहे. चौरसाचा कर्ण म्हणजे डायगोनल ऑफ स्क्वेअर. डायगोनल ऑफ स्क्वेअर √2 इंटू साइड. चौरसाचा कर्ण वर्गमुळात 2 गुणिले बाजू. तो किती झाला? 10 वर्गमुळात 2 10√2. कर्णाच्या जागेवर कर्ण भरला, गुणिले भागिले आणा. हे गुणिले फक्त भागिले होईल. तिकडे बाजू किंवा काय राहील? साइड राहील.
बाजू किंवा साईड किती आली 10. तुम्हाला काढायची पेरिमीटर परिमिती चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू सूत्र आहे. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. साईड आता आली 10 भरा फक्त 40 सेंटीमीटर. उत्तर लिहून टाका. 5वं झालं. 6वं काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे हे बघा हा काटकोन त्रिकोण ही राईट अँगल ट्रायंगल अल्टिट्यूड ऑन हायपोटेनस. हे बघा इथून हायपोटेनस वर अल्टिट्यूड म्हणजे लंब शिरोलंब उंची समजा कर्णावरील शिरोलंब कर्णाचे 4 व 9 लांबीचे 2 भाग होतात. काय अल्टिट्यूड ऑन द हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल डिवाइड्स इनटू 2 पार्ट्स 4 cm and 9 cm. 4 आणि 9 बरोबर का. फाइंड द लेंथ ऑफ अल्टिट्यूड. ही अल्टिट्यूड काढा मधली अल्टिट्यूड काढायची आहे. म्हणजे तुम्हाला काय विचारलं मराठीमध्ये काटकोन करणाऱ्या काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णावरील शिरोलंब हा आहे अल्टिट्यूड. कर्णाचे होणारे 2 भाग जे आहेत ना कर्णाचे 4 व 9 सेमीचे 2 भाग होतात. शिरोलंबाची लांबी काढा लेंथ ऑफ अल्टिट्यूड काढा. समोर काटकोन आहे 2 थेरम आठवले पाहिजे 2 प्रमेय आठवले पाहिजेत. हा त्रिकोण आणि मूळचा त्रिकोण ऑल 3 ट्रायंगल सिमिलर समरूप असतात. आणि दुसरा भूमिती मध्याचा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन बीडी वर्ग बरोबर बीडीचा स्क्वेअर दोघांचा गुणाकार तुकड्यांचा गुणाकार कंसात भूमिती मध्याच्या प्रमेयाने थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन किमती भरा फक्त 4 into 9 4 गुणिले 9 टेकिंग स्क्वेअर रूट दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. बीडी बरोबर वर्गमूळ 36 म्हणजे किती 6. पुढचं अल्टिट्यूड ऑन द हायपोटेनस झालं ते. हा हाईट अँड बेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर. हाईट अँड बेस बघा राईट अँगल ट्रायंगल ही हाईट ही बेस याला खाली आहे ना म्हणून बेस म्हणा. आणि ही हाईट आहे. हाईट अँड बेस सारखा आहे 24 and 18. फाइंड हायपोटेनस पायथागोरस प्रमेय वापरायचा आहे. मराठीमध्ये काय म्हटलं त्यांनी काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 आणि 18 आहेत. कर्णाची लांबी काढा पायथागोरसच्या प्रमेयाने. शेवटचं बघा त्रिकोण एबीसी मध्ये एबी बघा एक त्रिकोण आहे एबी दिलाय 6 वर्गमूळ 3. एसी दिलाय 12 बीसी दिलाय 6 सेमी. तर कोण ए किती आहे असं विचारलंय बरोबर आहे का. तो इथे थेरम आहे बघा कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री 30 60 90 अंशाच्या प्रमेयाचा व्यत्यास जो नाही झालेला आपला. मग आता पहा सगळ्यात मोठी बाजू 12 आहे ना मग हिचं नाव एसी. त्याच्यामध्ये त्रिकोण हा आता बघा ही दिली ही 12 दिली आहे बीसी 6 दिली आहे आणि 6 वर्गमूळ 3. आता लक्षात घ्या समजून घ्या ही 12 आहे 6 आहे म्हणजे 12च्या निम्मी आहे बरोबर. मग 30 अंश कोणासमोरील बाजू साइड अपोजिट टू 30 डिग्री हाफ ऑफ द हायपोटेनस कर्णाच्या निम्मी असते. 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. बीसी बरोबर 1/2 एसी आहे नाही तर बघा ना बरोबर आहे का. बीसी किती आली 6 आहे दिली ना म्हणजेच बीसी बरोबर 1/2 एसी. बीसी इज इक्वल टू 1/2 एसी. दॅट मीन्स साइड अपोजिट टू 30 डिग्री. हेन्स ही बीसी कुठली झाली साइड अपोजिट टू 30 डिग्री साइड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे हा 30 डिग्री झाला म्हणून मेजर अँगल ए 30 अंश. बीसी ही कर्णाच्या निम्मी आहे म्हणजेच ही बाजू कर्णाच्या निम्मी कोणती बाजू असते 30 अंश कोणासमोरील म्हणून याच्या समोरचा कोण आहे ना हा माप कोण आहे 30 अंश. कंसात कारण लिहायचं 30 60 90 प्रमेयाच्या व्यत्यासाने 30 अंश 60 अंश 90 अंश प्रमेयाच्या व्यत्यासाने इंग्लिश मध्ये लिहायचं कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री. आता पान नंबर 44 वरचा क्वेश्चन नंबर 2 बघा. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न
फाइंड द हाइट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड टू ए. आता बघा, हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोणाची उंची, बाजू 2 असेल तर उंची काढा. आता समभुज त्रिकोण परत पहा, आता ए बी सी त्रिकोण एबीसी समभुज त्रिकोण आहे. ट्रायंगल एबीसी इज इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजेच एबी बरोबर बीसी बरोबर एसी, एबी इज इक्वल टू बीसी इज इक्वल टू एसी. साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. समभुज त्रिकोणाच्या बाजू एकरूप असतात आणि प्रत्येक कोण किती, कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी 60 अंश. इच अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 60 डिग्री. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण 60 अंशाचा असतो. याची उंची काढायची, उंची म्हणजे हाईट, बरोबर. परपेंडिक्युलर असते हाईट नेहमी, लंब असते नेहमी. ह्या त्रिकोणामध्ये त्रिकोण ईडीसी मध्ये सूत्र प्रमेय वापरायचं 30 60 90. बघा, इन ट्रायंगल त्रिकोण ईडीसी मध्ये म्हणायचं कोण ईडीसी 90, कोण सी 60, म्हणून कोण डीएसी 30. मग त्रिकोण ईडीसी 30 60 90 चा त्रिकोण आहे. 30 60 90 ट्रायंगल. 30 60 90 च्या प्रमेयाने बाय 30 60 90 ट्रायंगल थेरम तुम्हाला ही बाजू काढायची आहे. त्रिकोणाची बाजू दिलेली आहे, तिन्ही बाजू 2a दिलेली आहे. तुम्हाला ही बाजू काढायची आहे उंची. मग 60 कोणासमोरची बाजू ही 60 अंश कोणासमोर बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 इंटू हायपोटेनस कर्ण कंसात साइड अपोजिट टू 60 60 अंश को सभा 2 2 कॅन्सल, उत्तर येईल √3a वर्गमुळात 3a. असं सोडवायचं. याचा जर हेच मेथड 2 पद्धत 2 सूत्र आहे बघा. समभुज त्रिकोणाची उंची म्हणजे हाईट वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू √3/2 इंटू साइड. सूत्रात किंमत भरा फक्त बाजू. इंग्लिश मध्ये मला 2 2 कॅन्सल, उत्तर आले बघा. दुसरी पद्धत सोपी आहे, पण तुम्हाला ह्या पद्धतीने सोडवायचं. दुसरा आकडा 7 24 25 बाजू असलेला काटकोन त्रिकोण होईल का? सकाराम लिहा. मराठी इंग्लिश मध्ये डू साइड 7 24 25 फॉर्म राईट अँगल ट्रायंगल गिव्ह रिझन. म्हणजे ठीक आहे ना, एकाला हे म्हणायचं, तिघांची वर्ग करायचे. 7 वर्ग 7 इंटू 7 49 असंच झाले. हा मोठा आहे, मग हे दोघांची ऍडिशन करायची. इतकी आली का? तिसरी इतकी आली आहे, संपलं. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम गिव्हन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाने दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. ते सोपं आहे, तुम्ही करायला पाहिजे. हे सोपं मला सांगायची वेळ नाही आली पाहिजे. आपण हातपाय हलवले तरच आपल्याला पोहता येईल. सगळं जायचं म्हटल्यानंतर दात शेवटपर्यंत टिकत नसते. पहा. तिसरं, फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टेंगल हॅव्हिंग साइड्स 11 and 60. सेम गणित झाले आपलं 2.1 मध्ये. 2.1 मध्ये सेकंडला किती गणित बघा. उदाहरण नंबर सांगतो त्या पद्धतीने 8 गणित बघा. नॉन सेमी दुसऱ्या प्रश्नातलं पान नंबर 44. तिसरं गणित आयताच्या बाजू 11 आणि 60 आहे. कर्ण काढायचं आहे आपलं. 2.1 मध्ये सेम गणित मी सोडून दिलंय. चौथं, पायथागोरस प्रमेय वापरायचं आहे, जमेल. 5वं, साइड ऑफ एन आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल इज x. फाइंड हायपोटेनस. समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू x आहे. कर्णाची लांबी काढा. आता समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू दिली आहे तुम्हाला, आणि काय काढायचंय? कर्णाची लांबी काढायची आहे. एकच मिनिट.
साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसेस राईट अँगल ट्रायंगल, आयसोसेस आयसोसेस म्हणजे टू राईट अँगल आहे, म्हणजे काटकोन त्रिकोण आहे. आयसोसेस म्हणजे समद्विभुज, सम म्हणजे सारखे, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे बाजू, दोन बाजू सारख्या असणारा त्रिकोण काटकोन. तो काटकोन पण आणि दोन बाजू सारख्या, त्याला समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला आयसोसेस राईट अँगल ट्रायंगल म्हणतात. असा त्रिकोण हा, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, असा त्रिकोण हा 45-45 90 अंशाचा त्रिकोण असतो. दॅट ट्रायंगल इज 45-45 90 डिग्री ट्रायंगल. तुम्ही सेमीवाल्याने म्हणायचं ट्रायंगल एबीसी आयसोसेस राईट अँगल ट्रायंगल. स्पेलिंग बघूया, ISOSC काय असेल ते, आयसोसेस राईट अँगल ट्रायंगल. सो ट्रायंगल एबीसी 45-45 90 डिग्री ट्रायंगल बाय थेरम ऑफ 45-45 90 ट्रायंगल. काय सांगतात थेरम? साइड ऑपोजिट टू 45, 45 कोणासमोरची बाजू, AB बरोबर AB इज इक्वल टू BC कशी असते? 1/√2 इंटू हायपोटेनस. आणि ही बाजू AB आणि BC, तुम्हाला काय दिलं त्यांनी? साइड ऑफ एन आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल इज x, हे दोन साइड x दिल्या, हायपोटेनस नाही दिलेला. भागिले फक्त गुणिले होईल, √2 याला गुणिले होईल. That is the answer. That is the hypotenuse. नॉन सेमी पहा, त्रिकोण एबीसी हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण एबीसी 45 हा 45-45 अंशाचा त्रिकोण आहे. मग काय म्हणणार? 45-45 अंशाच्या 45-45 अंशाच्या प्रमेयाने 45 कोणासमोरची बाजू AB बरोबर BC 1/2, 45 कोणासमोरची बाजू 1/2 2 गुणिले कर्ण असते. 1/2 2 गुणिले कर्ण, 1/2 2 गुणिले कर्ण AC बरोबर. आणि AB आणि BC काय दिले आपल्याला? समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू x आहे. x बरोबर 1/2 2 गुणिले, हा भागिले फक्त गुणिले झाला, वर्गमूळ 2x आणि AC, म्हणजे त्याची बाजू किती आली? √2x. ओके. 6 इन ट्रायंगल PQR काय काय दिलं बघा? PQ इज गिवन, QR इज गिवन, PR इज गिवन. PQ किती दिलाय? √8. QR किती दिलाय? √5 आणि PR इज √3. काय विचारलंय? म्हणजे PQ दिलाय, QR दिलाय, PR दिलाय, तर त्रिकोण PQR काटकोन त्रिकोण आहे का? कोणता कोण काटकोन आहे? इज ट्रायंगल PQR इज राईट अँगल ट्रायंगल. EPS विच अँगल इज 90 डिग्री. हा राईट अँगल आहे, सॉरी हा काटकोन त्रिकोण आहे का? राईट अँगल ट्रायंगल आहे का? आणि विच अँगल इज राईट अँगल, कोणता त्रिकोण काटकोन आहे? मग आता बघा, तिघांचे म्हणजे पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस वापरायचा आहे. तिघांचा पण वर्ग करा, स्क्वेअर करा. पद्धत सगळी सारखीच, वर्गमूळ गेले. ही मोठी आहे म्हणजे 2 लहान आहेत, यांची बेरीज करा, सम करा. तिसऱ्या इतकी आली का? आली बघा. इथं म्हणायचं पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाने त्रिकोण PQR काटकोन त्रिकोण आहे. इंग्लिश मध्ये म्हणायचं कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, ट्रायंगल PQR इज राईट अँगल ट्रायंगल. झालं. आता कोणता कोण काटकोन आहे? विच अँगल इज राईट अँगल. मोठी बाजू ही आहे PQ. PQ या बाजूमध्ये कोण गैरहजर आहे? R. म्हणजे ती R कोणासमोरची बाजू आहे? ही कर्ण आहे, ही हायपोटेनस आहे. बिग साइड इज हायपोटेनस, इट इज ऑपोजिट टू राईट अँगल. मग कोणता कोण राहिला इथं? फक्त R. बघा हा ट्रायंगल आहे, त्रिकोणामध्ये हा कर्ण आहे ना, मोठी बाजू PQ, हायपोटेनस. इथं कोण असेल मग? R. सो हेच म्हणून कोण R बरोबर 90 डिग्री. 44 पानावरचा प्रश्न तिसरा बघा. इन ट्रायंगल RST अँगल, त्रिकोण RST मध्ये कोण S दिलाय, कोण T दिलाय, RT दिलाय, RS आणि ST काढायचं. फक्त मी आकृती काढून दाखवतो.
झालेलं आहे. यू कॅन सॉल्व इझिली. ट्रायंगल RST अँगल S90. RST angle S is equal to 90, angle T is equal to 30 degree, RT is equal to 12. बघा त्रिकोण RST मध्ये कोण T 30 आहे, कोण S 90 आहे, RT दिलाय आणि RS आणि ST विचारलंय. मग आपण झालेलं आहे 30 60 90 च्या प्रमेयाने किंवा 30 60 90 च्या थेरमने. मेजर अँगल T 30, माप कोण T बरोबर 30, माप कोण S बरोबर 90, माप कोण R बरोबर किती होईल 60. रिमेनिंग अँगल किंवा राहिलेला कोण ट्रायंगल RST इज 30 60 90 ट्रायंगल बाय 30 60 90 ट्रायंगल थेरम 30 60. त्रिकोण RST हा 30 60 90 चा त्रिकोण आहे. 30 60 90 च्या प्रमेयाने मग तुम्हाला 30 कोणासमोरची बाजू काढता येईल, 60 कोणासमोरची बाजू काढता येईल, अशी गणित झालेली आहे आपली. चौथं बघा, आयताचं क्षेत्रफळ दिले, आयत काढतो. आयत म्हणजे प्रत्येक कोण काढतो. क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला, लांबी दिली आहे 16. एरिया ऑफ स्क्वेअर इज एरिया ऑफ काय म्हटले फाय पुढे विचारले कर्णाची लांबी काढायची, कर्ण काढायचं बघा. मराठी सांगतो आधी मग इंग्लिश मध्ये सांगतो. क्षेत्रफळ दिले, आयता क्षेत्रफळ सूत्र काय आहे, आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ दिले 192 आहे मला वाटतं, 192. लांबी दिली 16, हा गुणिले 16 भागिले होईल. 16 1 16, 16 2 32, म्हणजे रुंदी आली 12. मग तुम्ही असं लिहायचं, हे इथपर्यंत झालं का सूत्र वापरून. चौकोन ABCD आयत आहे, माप कोन B बरोबर 90 अंश. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. त्रिकोण ABC काटकोन त्रिकोण आहे आणि पायथागोरस प्रमेयाने कर्ण होईल AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. किमती भरा आणि सोडवा. आता सेमी डायगोनल ऑफ रेक्टँगल काढायचं तुम्हाला. एरिया इज गिवन, लेंथ इज गिवन, सो एरिया ऑफ rectangle L into B, so area is 192, length 16 divide with, so you will get B is equal to 12. मग तुम्ही लिहायचं quadrant ABCD is a rectangle, major angle B is equal to 90 degree, triangle ABC is right angle triangle by Pythagoras theorem, AC square is equal to AB square plus BC square. You will get AC is the hypotenuse of triangle and diagonal of rectangle. 5व समभुज त्रिकोणाची उंची वर्गमूळ 3 सेमी आहे, तर त्याची बाजूची लांबी आणि परिमिती काढा. त्यातलं 6वं कॅन्सल झालेलं आहे. 5वं समजून सांगतो. काय म्हटलं त्यांनी परत पहा. लेंथ ऑफ साइड अँड फाइंड द लेंथ अँड साइड, लेंथ ऑफ साइड अँड पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. लेंथ ऑफ द साइड अँड पेरिमीटर, लेंथ आणि पेरिमीटर काढायची. कुणाची लेंथ म्हणजे साइडची लेंथ, सॉरी त्याच्या चष्मा असल्यामुळे बोलतोय. लेंथ ऑफ साइड अँड पेरिमीटर ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल इंग्लिश मध्ये सांगतो आधी. आता हा ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू 60 डिग्री. Each angle of equilateral triangle is 60. Each side of equilateral triangle is all sides of equilateral triangle are equal किंवा congruent. तुम्हाला देताना काय दिलंय, whose height is √3. Height is given, so AD is equal to, मग असं in triangle ADC major angle C 60, major angle ADC 90, major angle DAC 30, triangle ADC is 30 60 90 triangle by theorem of 30 60 90. तुम्हाला ही दिलेली आहे साइड अपोजिट टू 60, म्हणजे दोन्ही लिहून ठेवा वाटतं असतं. AD is equal to √3/2 into hypotenuse आणि साइड अपोजिट टू 30 डिग्री
DC इज इक्वल काय गरज नाही आपल्याला, याच्यात DC मिळून जाईल. √3 बरोबर √3/2 इंटू AC भागिले 2 गुणिले होईल and you have to find perimeter. फॉर्म्युला बघा, perimeter of equilateral triangle is equal to 3 into side 6 unit is same cm. आता नॉन सेमी वाले लक्ष द्या. त्रिकोण ABC समद्विभुज त्रिकोण आहे. मग तिन्ही बाजू सारखे AB बरोबर BC बरोबर AC समद्विभुज त्रिकोणाच्या बाजू एकरूप असतात. कोण A कोण B कोण C बरोबर 60 अंश, प्रत्येक कोण 60 अंशाचा असतो. आता त्रिकोण ADC मध्ये मापकोन C 60, मापकोन ADC बरोबर 90 म्हणून मापकोन DAC बरोबर 30. त्रिकोण ADC 30 60 90 चा त्रिकोण आहे. 30 60 90 अंशाच्या प्रमेयाने 60 कोणासोबतची तुम्हाला ही दिलेली बघा उंची, 60 कोणासोबतची बाजू AD बरोबर ही वर्गमूळ 3/2 गुणिले कर्ण AC असते. याच्या जागी भरले AD बरोबर किंमत भरली, हा भागिले गुणिले झाला, गुणिले भागिले झाला, AC आला 2. AC म्हणजे साइड आली, याची बाजू आली. बाजू कोणाची समभुज त्रिकोणाची, सॉरी हा समभुज त्रिकोण आहे, तिन्ही बाजू सारख्या बाजू आली. आता तुम्हाला काढायचे समभुज त्रिकोणाची परिमिती. तीन गुणिले बाजू 3 गुणिले 2 6 सेमी. संपलं. या ठिकाणी थांबूयात आपण, बाकीचं नंतर पाहूया.